गेटवे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूसमोर समृद्ध शायरीचा आवाज आसमंतात घुमला आणि गझल तराण्यांनी वातावरण भारावून गेलं। क्षण होता जश्न-ए हिंदुस्तान या उर्दू मुशायऱ्याच्या सादरीकरणांचा। नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रसिकांना उर्दू शायरीची एक वेगळीच सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला मिळाली। जहां भर में वो अपनी एक अलग पहचान रखते हैं, दिलों में हौसले, सीनों में जो तूफान रखते हैं। ज़माने भर की दौलत को तुम अपने पास ही रखो, हम अपने दिल के हर कोने में हिंदुस्तान रखते हैं। हा कार्यक्रम केवळ एक काव्य संमेलन नव्हतं, तर उर्दूच्या माध्यमातून भारतीय एकात्मतेचा आणि सांस्कृतिक सौहार्दाचा एक उत्सव होता। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी। आज आपण माहिती घेणार आहोत प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या जश्न-ए हिंदुस्तान या कार्यक्रमाची। प्रेम, देशभक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा या भावनांना शायरीच्या सुरेल लयीने सजवून रसिकांच्या मनात रुजवण्याचं काम जश्न-ए हिंदुस्तानच्या या कार्यक्रमाने केलं। भारताच्या मातीत रुजलेल्या उर्दू भाषेने तिच्या शब्दांमधून आणि लयबद्ध ओवाळणीतून संपूर्ण वातावरण भारावून टाकलं। उर्दू ही फक्त एक भाषा नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे हे अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्यानं नव्या पिढीला आपल्या साहित्यिक आणि ऐतिहासिक वारशाची नव्यानं ओळख करून दिली। मुंबईच्या या सांस्कृतिक सोहळ्यानं केवळ उर्दूच्या सौंदर्याचं दर्शन घडवलं नाही, तर देशाच्या गंगा जमुनी तहजीबीचे प्रतिबिंबही साकारलं। जश्न-ए हिंदुस्तान हा नावाप्रमाणेच भारताच्या बहुरंगी आणि बहुभाषिक उर्दू शायरीचा उत्सव ठरला। जश्न-ए हिंदुस्तान या कार्यक्रमाचं आयोजन अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य पूर्व साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा झाला। या कार्यक्रमाविषयी बोलताना अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुपेश जयवंशी हे म्हणतात, उर्दू ही एक भाषा नाही, तर ती आपल्या इतिहास आणि परंपरेचं प्रतीक आहे। उर्दू भाषा आणि उर्दू साहित्य वाढीसाठी आपण सर्वांनी यावर काम केलं पाहिजे। जश्न-ए हिंदुस्तान यासारखे कार्यक्रम उर्दू भाषेचं जतन आणि संवर्धन करतात, तसेच सामाजिक एकतेलाही प्रोत्साहन देतात। या मुशायऱ्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून रसिक प्रेक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये उर्दू कविता, गझल आणि सुफी संगीत सादर करण्यात आलं। या कार्यक्रमाचा उद्देश उर्दू भाषा आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन मिळवून देण्याचा होता। उर्दू भाषेला ऐतिहासिक वारसा लाभला आहे। उर्दू साहित्य भारताच्या विविधतेतून आलेलं आहे। या भाषेचा आपण अभ्यास केला तर यामध्ये विविध धर्म, समाज आणि संस्कृतीचा गंध दिसतो। उर्दू भाषेतील शायरी आपल्याला जवळची वाटते। आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम बहुतेक वेळा उर्दू कविता आणि गझलच असतात। जश्न-ए हिंदुस्तान यांसारख्या कार्यक्रमातून युवकांना उर्दू भाषेबद्दल आकर्षण निर्माण होत आहे। ही चांगली गोष्ट आहे। यामुळेच सर्वांना उर्दू साहित्याची ओळख होत आहे। हे बोल आहेत उर्दू भाषेचे अभ्यासक नवाज शरीफ यांचे। मंडळी, उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा आहे असा एक गैरसमज आहे। या गोष्टीला उर्दू भाषेनं आणि त्या भाषेतील साहित्यानं छेद दिलाय। सर्वाधिक देशभक्तीपर काव्य रचना या उर्दूमध्ये झाल्यात। राम प्रसाद बिस्मिल, कुर्बान हुसेन, भगत सिंग यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी फाशीवर जाण्याआधी सुद्धा उर्दू काव्य गायले। उर्दू आणि देशभक्तीचं फार पूर्वीपासूनचं नातं आहे, परंतु अलीकडच्या काळात काही राजकीय घडामोडींमुळे तसेच उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा झाल्यामुळे उर्दू भाषेबद्दल काही पूर्वग्रह निर्माण झालेत। यामुळे उर्दू साहित्यानं भारतीयत्वासाठी दिलेल्या योगदानाकडे काहीसं दुर्लक्ष झालंय असं म्हणण्यातही काही वावगं ठरणार नाही। मात्र या कार्यक्रमातून भारतीयत्वासाठी आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी उर्दूने दिलेल्या योगदानाची उजळणी घेण्यात आली। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमातून सौहार्द जपलं गेलं। सोबतच भारताची सांस्कृतिक परंपरा आणि विविधताही अधोरेखित झाली। हा केवळ एक सांगीतिक कार्यक्रम नव्हता, तर तो भारतातील भाषिक, सांस्कृतिक आणि सांगीतिक वैविध्याचा दर्शन घडवणारा महाउत्सवच होता। बाकी उर्दू भाषेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो, उर्दूतील तुमचा आवडता शेरही मेन्शन करायला विसरू नका। त्यासोबतच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।